आपल्या अभिनयाने सध्या अनेक कलाकार मराठी मालिका विश्व गाजवतात। त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते। पण तुम्हाला माहितीये का, मराठी मालिका विश्वातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे पार्टनर जरी अमराठी असले तरी ते मराठी संस्कृती उत्तमरित्या सांभाळतात। यातील पहिलंच नाव म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे। रंग माझा वेगळा या मालिकेमुळे रेश्मा घराघरात पोहोचली, तर सध्या ती स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी ही भूमिका साकारते। तिने लग्नगाठ बांधलीये ती पवन सोबत। पवन मूळचा साऊथ इंडियन आहे, मात्र असं असलं तरी या दोघांचा विवाह सोहळा मराठी आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीमध्ये पार पडला होता। तर पवनने रेश्मासाठी खास उखाणा सुद्धा घेतला होता। 6 + 3 = 9. रेश्मा इज माइन। यातील आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे राज हंचनाळे। राज सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर ही भूमिका साकारतोय, तर त्याच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होत आहे। राजने लग्नगाठ बांधलीये ती म्हणजे मनीषा देसवाल म्हणजेच मॉली सोबत। या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता। मॉली जरी अमराठी असली तरी ती मराठी संस्कृती जपताना दिसते। तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मंदार जाधव। मंदारने मराठी सोबतच हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे। तर त्याने लग्नगाठ बांधलीये ती अभिनेत्री मितिका शर्मा सोबत। तर मितिका आणि मंदार दोन्ही संस्कृती अगदी उत्तमरित्या सांभाळतात। तर मंदारची मुलं सुद्धा तितकीच गोड आहेत। मराठी सोबतच हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे। ऋताने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली। तर ऋताने लग्नगाठ बांधलीये ती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रतीक शाह सोबत। प्रतीक आणि ऋताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते, तर तिच्या सासूसोबतचाही सुंदर बॉन्ड आहे। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं आणखी एक नाव म्हणजे अभिनेता कपिल होनराव। मालिकेतील त्याच्या मल्हार या भूमिकेने सर्वांचंच विशेष लक्ष वेधलं। तर त्याने लग्नगाठ बांधलीये ती ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असणाऱ्या रेणू सोबत। रेणू एक कवयित्री आणि शिक्षिका आहे। तर हे दोघं सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात। ते नेहमीच एकमेकांसोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओजही शेअर करतात। तर झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमुळे अभिनेता अक्षय मात्रे घराघरात पोहोचतोय। अक्षयने मराठी सोबतच हिंदी कलाविश्वातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे। तर त्याने लग्नगाठ बांधलीये ती हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारिख सोबत। श्रेनू जरी अमराठी असली तरी ती मराठी संस्कृती तितक्या सुंदररित्या सांभाळते। यातील कोणती जोडी तुम्हाला सर्वात आवडते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।